नानांचा हरिभाऊ बागडे नानांचा हरिभाऊ बागडे नानांचा हरिभाऊ बागडे नानांचा हम तुम्हारे साथ है तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है। बागडे नाना तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है। बागडे नाना शिवाय दुसरा कोण? भारतीय जनता पार्टीचा विजय असो भारतीय जनता पार्टीचा विजय असो। पिंपळगावची दूध संस्थेची काल निवडणूक पार पडली आणि सदरील ही दूध संस्था सन 15 ऑगस्ट 1974ला सुरुवात झाली। त्यावेळेसपासून सतत 50 वर्ष ही सतत चालू आहे आणि आमच्या दूध संस्थेला एक हाती 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्याचप्रमाणे सदरील या दूध संस्थेची संस्थापक आदरणीय माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे असून त्यांच्या नेतृत्वाखाली ही दूध संस्था सतत नफ्यात आहे। सन 1978-79ला महाराष्ट्रात सर्वप्रथम आली। त्याचप्रमाणे दूध संकलन हे सतत सुरुवातीला 3500 लिटरच्या आसपास होतं व आजही अनेक परिसरामधील दूध संकलन त्यावेळेस केलं जायचं। किमान 10 ते 12 गावातून त्यावेळेस नाना दूध संकलन करायचे। परंतु कालांतराने नाना या संस्थेत चेअरमन असल्याने त्यांनी आजूबाजूच्या सर्व गावांमध्ये दूध संस्था स्थापन करून व सगळीकडे दूध संस्थेच्या या तालुक्याच्या पूर्ण परिसरामध्ये दूध संस्था स्थापन करून दिल्या। त्यामुळे आमच्या दूध संस्थेचं संकलन कमी झालं तरी सुद्धा आजही आमच्या दूध संस्थेचं 2000 लिटरच्या आसपास दूध चालू आहे। बरं, दूध संस्थेची तुमचे सदस्य संख्या किती आहे आणि निवडणूक झाली ही किती मेंबरसाठी झाली? दूध संस्थेची एकूण सदस्य संख्या 347 आहे। आता जी निवडणूक झाली तर ती किती जागासाठी झाली आणि तुमच्या पॅनल आणि समोरच्या पॅनलने प्रचार कसा केला तेवढं सांगा। आमच्या या दूध संस्थेच्या 11 जागेची निवड होती, परंतु मागासवर्गीयामधून दूध उत्पादक सभासद नसल्यामुळे आता फक्त 10 जागेची निवड झाली। त्यापैकी 2 महिला ह्या आमच्या बिनविरोध आल्या व 8 जागेची निवडणूक होती, त्यापैकी 2 महिला बिनविरोध आल्या आणि आता 8 जागेची निवड झाली। सर्व सभासदांनी सर्वसाधारण सभासदातून 6 उमेदवार होते। ते 6 उमेदवार आमचे विजय झाले। त्यात हरिभाऊ बागडे नाना स्वतः होते, मी स्वतः दिनकर गावंडे होतो व इतर आणखी 4 माणसं होते, तेही चांगल्या मताने निवडून आले। तुम्ही म्हणजे सदस्यांनी तुमच्यावर मोठा विश्वास टाकला, तुमच्या पॅनलला घवघवीत यश मिळवून दिलं, तर दूध संस्थेच्या विकासासाठी काय करणार? दूध संस्थेच्या विकासासाठी आम्ही दरवर्षी सभासदांना बोनस वाटप केलं जातं, पशुखाद्य हेही वाटप केलं जात होतं असं। आणि भविष्यात काही योजना आहे का तुमच्या? भविष्यात भरपूर योजना आहे, कारण जिल्हा दूध संघाचे नानाच अध्यक्ष असल्यामुळं इथं गाव पातळीवर काही फारशा पुढच्या ह्याच्यात नाही, पण पुढच्या वेळेस आता भविष्यात दूध संकलन जे केलं जातं त्याचं इथं कसं वितरण करण्यात येईल किंवा त्याचं काय पॅकिंग करता येईल त्याचा आता संस्थेचा संचालक पुढे विचार करतील। तुमच्यावर विश्वास दाखवला सभासदांनी, तर त्यांना काय आश्वासन देणार किंवा काय आवाहन करणार? या सभासदांना सांगणार, आजूबाजूचे जे लोक छोट्या छोट्या दूध संस्था कॅन घेऊन मांडतात आणि प्रायव्हेट संस्थेला नेऊन विकतात, त्या सगळ्या सभासदांना माझी गावातील दूध उत्पादनाला विनंती, त्यांनी आमच्या संस्थेला आपल्या संस्थेला दूध घालावं। धन्यवाद। नवीन तुम्ही सुवर्ण महोत्सव वर्ष साजरा करणार आहे, त्याचं काय नियोजन असणार आहे? या 15 ऑगस्ट 1924ला आमच्या दूध संस्थेला आता पूर्ण 50 वर्ष होते। त्यामुळे आम्ही ऑगस्टच्या दरम्यान सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करणार आहोत। त्या संस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आमचे फॉर्म भरणे, नॉमिनेशन पत्र दाखल करणे व छाननीपर्यंत आणि दूध सभासद फॉर्म वापस घेण्यापर्यंत ही प्रक्रिया चालू होती। परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामुळं सरीलच महाराष्ट्र शासनाने या संस्थेच्या ज्या निवडणुका होत्या त्या स्थगिती दिली, त्यामुळं आमची दूध संस्थेची स्थगिती झालेली होती। परंतु आता त्यानंतर परत आता दूध संस्थेच्या ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत परत पुढे सुरू झाली व आता आमची निवडणूक 23 तारखेला होती, तर त्यापूर्वीच 20 तारखेला
2 दिवस अगोदर शासनाने परत दुसरा एक जार काढून सदरील दूध संस्थेच्या निवडणुकीला सगळ्याच महाराष्ट्र राज्यातल्या संस्थेला स्थगिती दिली होती. त्या स्थगिती दिल्यानंतर मी दिनकर भाऊराव गावंडे मी हायकोर्टात रीट दाखल केल्यानंतर हायकोर्टाने शासनाला सांगितलं तुमचं म्हणणं यामध्ये काय ते मांडा. तर त्यावेळेस शासनाने त्यांचं शुद्धीपत्रक काढून हायकोर्टात दाखल केलं. त्यामुळे ज्या संस्थेच्या निवडणूक प्रक्रिया चालू होत्या त्या महाराष्ट्र राज्यातल्या किंवा जिल्ह्यातल्या सगळ्या दूध संस्थेच्या निवडणुका काल ह्या पार पडल्या आणि त्यामुळं निवडणुकीचा हा मार्ग मोकळा झाला. सदरील दूध संस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आमचे फॉर्म भरणे, नॉमिनेशन पत्र दाखल करणे व छाननीपर्यंत आणि दूध सभासद फॉर्म वापस घेण्यापर्यंत ही प्रक्रिया चालू होती. परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामुळं सदरील महाराष्ट्र शासनाने या संस्थेच्या ज्या निवडणुका होत्या त्या स्थगिती दिली. त्यामुळं आमची दूध संस्थेची स्थगिती झालेली होती. परंतु आता त्यानंतर परत आता दूध संस्थेच्या ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत परत पुढे सुरू झाली व आता आमची निवडणूक 23 तारखेला होती. तर त्यापूर्वीच 20 तारखेला 2 दिवस अगोदर शासनाने परत दुसरा एक जार काढून सदरील दूध संस्थेच्या निवडणुकीला सगळ्याच महाराष्ट्र राज्यातल्या संस्थेला स्थगिती दिली होती. त्या स्थगिती दिल्यानंतर मी दिनकर भाऊराव गावंडे मी हायकोर्टात रीट दाखल केल्यानंतर हायकोर्टाने शासनाला सांगितलं तुमचं म्हणणं यामध्ये काय ते मांडा. तर त्यावेळेस शासनाने त्यांचं शुद्धीपत्रक काढून हायकोर्टात दाखल केलं. त्यामुळे ज्या संस्थेच्या निवडणूक प्रक्रिया चालू होत्या त्या महाराष्ट्र राज्यातल्या किंवा जिल्ह्यातल्या सगळ्या दूध संस्थेच्या निवडणुका काल ह्या पार पडल्या आणि त्यामुळं निवडणुकीचा हा मार्ग मोकळा झाला. दूध संस्थेला जी जमीन दान दिलेली होती त्या जमिनीच्या तिथे एक मोठी इमारत आहे दूध संस्थेची आणि या दूध संस्थेच्या समोरून सोलापूर धुळे नॅशनल हायवे गेला आणि त्यामध्ये काही इमारत तुटली व काही जमिनी शासनाने अक्वायर केली रोडसाठी. त्याचे पैसे 1,32,00,000 रुपये या संस्थेला आलेले आहेत आणि याच आलेल्या पैशावरती आमच्या गावातील काही विरोधकांचा डोळा होता. त्यांनी तो मुद्दा फार मोठ्या प्रमाणात हायलाईट केला होता. त्याच्यामुळे त्यांनी तो मुद्दा हे करून तो हायलाईट केला होता. परंतु सदरील असे आलेले पैसे कुठल्याही सभासदाला वाटता येत नाही, फक्त नफ्याचे पैसे वाटता येतात असं माझं मत आहे. राहणार तिथे पिंपळगाव तालुका जिल्हा संभाजीनगर. आमच्या या गोसंवर्धन दूध संस्थेची काल निवडणूक पार पडली. त्यात 11 सभासदांची नोंद होती, सदस्यांची निवडणूक होती. त्यात एक मागासवर्गीय नसल्यामुळं 10 जागेची निवडणूक झाली. 10 पैकी 2 महिला बिनविरोध झाल्या आणि 8 जागेची निवडणूक झाली आणि 6 सर्वसाधारण एक इतर मागासवर्गासाठी आणि भट्टीसाठी 1 जागा होती. अशा 8 जागा होत्या. 8ही जागा अशा आल्या तर 343 टोटल मतदार होते. त्यापैकी 294 सभासद होते. त्यापैकी 287 मतदान झालं आणि त्या 287 पैकी बागड्या नानाला 221 झालं, दिनकर गावंडेला 215 झालं, गोपीनाथ गाडेकरला 201 झालं, भगवान गावंडेला 200 झालं, गोपीनाथ गाडेकरला 197 झालं, श्रीनिवास पवारला 187 झालं, 187 झालं आणि 187 आमचे असे बहुमताने निवडून आले. दुर्बळ इतर मागासवर्गीयातला अनंत वाघमारे होता तर त्याला 202 पडले आणि त्याच्या समोरचा प्रतिस्पर्धी झाला फक्त 74 पडले आणि अशी आमची ह्या निवडणूक झाली. आमच्या निवडणुकीला त्यांचे टोटल 65 ते 64 आणि 100च्या आत सगळी गुंडळी. आम्हाला 200-225पर्यंत लोकांनी आमच्यावर भरोसा टाकला आणि लगातार 50 वर्ष ही एकाच गटाकडे राहिली. एका गटाकडे असल्यामुळं कधी बिनविरोध म्हणजे इतर पक्ष बी आले पण याच गटाकडे कायम राहिली. आणि सर्जेराव काकडे आतापर्यंत या डेअरीचा मी चेअरमन राहिलो काही आणि आज काल निवडणूक आमची सहकार विकास पार पडली. या निवडणुकीत आमचे संस्थापक अध्यक्ष बागडी नानांचे यांच्या नेतृत्वाखाली जी आजपर्यंत ही संस्था चालू आहे. या संस्थेत कुठलाही कोणी जरी उभा राहिले, कोणी काही जरी राहिले
नाण्याशिवाय पर्याय नाही. लोक तर आता सगळ्याच गैरसमज आहे, नाणं असले तरच ही संस्था चालतात आणि अशा कितीक ना संस्था आतापर्यंत होत्या त्या सगळ्या बंद पडल्या आणि आज रोजी नाणं आहे म्हणून ही संस्था चालू आहे. आपल्या संस्थेला आतापर्यंत जिल्ह्यामध्ये नंबर 1 वरची संस्था असल्यामुळे दरवर्षी आपल्या संस्थेला पारितोषिक भेटतं आणि संस्थेला पारितोषिक भेटून बी सुद्धा नाण्याचं या संस्थेवर बारकाईने लक्ष असतं. कोणाचं दूध जरी कमी डिग्रीचं जर असलं तरी स्वतः नाणं येऊन सांगतात की दूध घ्यायचं नाही. त्यामुळे आज ही दूध संस्था चालू आहे आणि या दूध संस्थेला आज या आपले जे काका जे बोलले या काकांनी आतापर्यंत याचं योगदान असं आहे की जी जागा ही जमीन जी आहे ती 26 गुंठे दान हे आज दिनकर भाऊराव गावंडे यांनी दिलेली आहे आणि ती बी नाण्याच्या भरोश्यावर यांनी त्याला दान देऊन टाकली, संमतीपत्र आपलं रजिस्ट्री करून दिली आणि त्याचीच आज ही या संस्थेला उपकार आहे आज खूप मोठी. आणि या आपल्या या संस्थेसाठी दर मान आपल्या संघाकडून जे काही 2, 5, 20 पैसे काही अनुदान भेटतात आणि आम्ही काही पैसे टाकून दरवर्षी 1 रुपया सभासदाला बोनस वाटप करतो. तरी यावर्षी आम्हाला एक पैसा न देता आम्ही या संस्थेनं 1 रुपया बोनस नाणं म्हणे आग्रह केला व लोकांची परिस्थिती बरोबर 1 रुपया नाण्याने आम्हाला आग्रह करून द्यायला लावले. 1 रुपया आम्ही बोनससुद्धा यावर्षी दिलं. कोणत्याही संस्थेने 1 रुपया देत नाही. आलेल्या बोनसमधून बाकीच्या संस्था त्याच्यातून काढून घेतात पण आम्ही आलेले पैसे नसताना तरी यावर्षी 1 रुपया बोनस आम्ही या सभासदाला दिलेले आहे.